समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा गीता पाठशाळा वसंतनगर सांगली यांनी भागातील सर्व नागरिकांसाठी डोळ्याचे शिबिर घेऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला। नयनतारा नर्सिंग होम, डॉक्टर परांजपे डोळ्याचे हॉस्पिटल सांगली व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी शिबिर आयोजित करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली। या शिबिरामध्ये डोळ्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या। डोळ्याचा तिरळेपणा, बुबुळासंबंधी आजार, डोळ्याचे मांस वाढणे, लहान मुलांचे डोळ्याचे आजार, काचबिंदू, डोळ्याच्या कॅन्सरवरती प्लास्टिक सर्जरी, पडद्याचे सर्व आजार इत्यादी डोळ्यावरच्या आजारावरती सल्ला, मार्गदर्शन, तपासणी व उपचार करण्यात आले। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेला हा सामाजिक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। या शिबिरामध्ये 80 लोकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली। या शिबिरासाठी नयनतारा नर्सिंग होम, डॉक्टर परांजपे डोळ्याचे हॉस्पिटल यांची टीम उपस्थित होती। या टीममध्ये डॉक्टर प्रशांत अहिवळे, दीपक बनसोडे, अमित मोहिते व विजय लांडके उपस्थित होते। शिबिराचे आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे सांगली जिल्हा सेवा केंद्र संचालिका आदरणीय सुनीता बहनजी, वसंतनगर गीता पाठशाळा, रेखा डोके, चंद्रकांत माने, लतिका माने, विद्या बहनजी, किशोरभाई, डॉक्टर संजय भिलावे यांनी केले। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सांगली शाखा वसंतनगर यांच्या वतीने डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले आहे। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे आध्यात्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते। हाच उद्देश ठेवून वसंतनगर गीता पाठशाळा यांनी आजूबाजूच्या नागरिकांची डोळे तपासणी करून मोफत ऑपरेशन औषध उपचार करण्याचे नियोजन केलेले आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।